नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती। आणि मित्रांनो, आज आपण ज्याची वर्षभर सर्व विद्यार्थी वाट बघत असतात त्या 2025 मधल्या UPSCच्या मुख्य परीक्षेची सुरुवात झालेली आहे आणि त्यातल्या एक एक पेपर आता आपल्या समोर येत आहेत आणि आपली उत्सुकता जी असते, जी शिगेला पोहोचलेली असते, तर ती कुठेतरी आता हे प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर शमली जाते का पुन्हा एकदा ती उत्सुकता ही वेगवेगळ्या भावभावनांमध्ये परिवर्तित होते। आता हे खरं तर फार गहन आणि संशोधनाचा विषय आहे, परंतु असं होण्याचं कारण म्हणजे दरवर्षी UPSC ही माहिर आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शॉक देण्यामध्ये। आणि पहिला शॉक बसतो तो म्हणजे निबंधाच्या पेपरपासून। या सेशनमध्ये आपण UPSCचा जो 2025चा जो निबंधाचा पेपर झालेला आहे आपण त्याचं विश्लेषण करूयात। मित्रांनो, या आपल्या आजच्या सेशनचा हेतू हा या पेपरमध्ये नक्की कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, आयोगाने कोणता अप्रोच मेंटेन ठेवलेला आहे आणि त्याच्या आधारावरती आपण येणाऱ्या पुढच्या वर्षीची जी आपली मुख्य परीक्षा असेल तर त्या मधल्या काळामध्ये आपण तयारी कशी केली पाहिजे याच्याविषयी चर्चा करणार आहोत। आपण इथे प्रत्येक विषय घेऊन त्याचं सविस्तरपणे विश्लेषण किंवा स्ट्रक्चरिंग करणार नाहीये, हे लक्षात घ्या, कारण आपल्याला ते सेपरेटली करायचं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तो अप्रोच, त्या अप्रोच वरती आपण काम करूयात, संपूर्ण पेपर पाहूयात। चला मित्रांनो, हा आपल्या समोर हा पेपर आहे। एकूण यावर्षी सुद्धा त्यांनी फारसं काही तांत्रिक बदल केलेले नाहीयेत, म्हणजेच जर बघितलं आपण तर पुन्हा एकदा 1000 ते 1200 शब्दामध्येच आपल्याला निबंध लिहायचा होता। 2 सेक्शन होते, दोन्ही सेक्शन मध्ये 4 टॉपिक त्यांनी विचारलेले होते आणि 4 टॉपिक पैकी एक एक टॉपिक आपल्याला घेऊन उत्तरं लिहायची होती। म्हणजे खंड A मधून 1 आणि खंड B मधून 1 असे 2 निबंध आपल्याला लिहायचे होते। 3 तासांचाच वेळ होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लिहायचं होतं। बरं, जर आपण टॉपिक बघितले तर टॉपिक पुन्हा एकदा आयोगाने त्यांचा जो पाठीमागचा अप्रोच आहे तो कंटिन्यू ठेवलेला आपल्याला दिसतो। खरं तर यावर्षी काय झालंय, पहिलाच टॉपिक जो विचारलाय, ट्रूथ नोज नो कलर, सत्य कोई रंग नहीं जानता है। सत्याला कोणताही रंग ओळखू येत नाही किंवा सत्याला कोणताही रंग असत नाही, अशा प्रकारे आपण याचा स्वैर अनुवाद करू शकतो, भावानुवाद करू शकतो। मित्रांनो, हा टॉपिक जर आपण बघितला किंवा इतर टॉपिक सुद्धा आपण जर पाहिले तर या वर्षीचा पेपर हा फार सिंपल टॉपिक असलेलाच पाहायला मिळतो, पण या सिम्प्लिसिटी मध्येच काय आहे, कॉम्प्लेक्सिटी दडलेली आहे। अरे वा, पुन्हा एकदा एसएचा एक नवीन टॉपिक झाला, म्हणजेच सोप्यामध्येच क्लिष्टता असते, हा तसा प्रकार आहे। दिसायला वर्करने जरी फार सोपे दिसत असले तरी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला खूप क्लिष्टता आहे आणि ती क्लिष्टता जोपर्यंत आपल्याला उलगडून काढता येत नाही तोपर्यंत ते निबंध लिहिता येत नाहीत। मित्रांनो, या प्रत्येकाचा आपण विचार करूया। दुसरा टॉपिक आहे बघा, द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू बी सबड्यू द एनिमी विदाउट फाइटिंग, बिना लड़े ही दुश्मन को परास्त करना युद्ध की सर्वोच्च कला है। तीसरा टॉपिक आहे, विचार एक दुनिया खोजता भी है और एक बनाता भी है, थॉट finds a world and creates one also। नेक्स्ट आहे, सबसे अच्छे सबक कड़वे अनुभवों से सीखे जाते हैं, बेस्ट लेसन्स आर लर्न्ड थ्रू बिटर एक्सपिरियन्सेस। मित्रांनो, या पहिल्याच घटकाचं आपण जर विश्लेषण केलं तर आपल्याला 2 याच्यामध्ये किमान थीम सापडतात, बेसिक थीम 2 सापडतात। क्रमांक 1 पहिला, जर आपण हा जर बघितला ट्रूथ, तर ही काय आहे बघा, मूल्य, सत्य हे काय आहे, मूल्य, आणि मानवी मूल्य याला केंद्रीभूत ठेवून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। मानवी मूल्यांना केंद्रीभूत ठेवून हा प्रश्न विचारलेला आहे। याचा तुम्ही अभ्यास कुठे करता तर एथिक्स मध्ये करता, पेपर 4, बरोबर आहे का। सो पहिला लेसन आपल्याला काय मिळतो तर पहिलं काम, आता मी पुढे सुद्धा सांगेन तुम्हाला मित्रांनो, जर एसे वरती आपल्याला खूप चांगली कमांड मिळवायची असेल आणि एसे मध्ये खूप चांगले गुण मिळवायचे असतील, एथिक्स मधल्या एक ना एक कॉन्सेप्ट वरती तुमची कमांड पाहिजे। फॉर एक्झाम्पल, सत्य काय होतं, काही काही वेळेस आपण असे शब्द ना घिसेपिटे दररोज वापरतो, पण मी नेहमी सांगतो माझ्या मित्रांना, विद्यार्थ्यांना की मित्रांनो बघा, जोपर्यंत आपण जो शब्द वापरतोय, जी संकल्पना वापरतोय, त्याचा क्लिअर कट मीनिंग आपल्याला माहित नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या संदर्भात काही ना बोलता येते ना लिहिता येतं। आणि म्हणून इथे सत्य कोई रंग नाही जानता, हा एक त्याला पदर आहे एथिक्सचा। दुसरा एक याला पदर आहे, तो म्हणजे काय, चालू घटनांचा। बघा दुसरा मुद्दा काय याला, चालू घटना। आता ह्या चालू घटना मी का म्हणतोय, याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया। सोशल मीडिया लक्षात घ्या, जसं फॉर एक्झाम्पल
की जेव्हा कधी काहीही घडतंय, सध्या कुठे समजा इलेक्शन चालू आहेत, मागे ऑपरेशन सिंदूर घडलेलं आहे, त्याच्या अगोदर जे काही टॅरिफ वॉर चालू आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला आपण, कुठे ना कुठे सतत काहीतरी घडत असतं आणि त्या संदर्भात सोशल मीडियावरती सतत खोट्याला सत्य मानून दाखवण्याचा प्रयत्न सर्वकडे होत असतो. म्हणजे अगदी खुद्द पाकिस्तान सरकार जेव्हा भारताचे काही फायटर प्लेन पाडले म्हणून कधीतरी 2-4 वर्षांपूर्वीच एखादं विमान दाखवतं, ते काय आहे? सत्य. आणि म्हणून लक्षात घ्या की जेव्हा ह्या बॉर्डरच्या पलीकडे असणारे काही पाकिस्तानचे लोक आहेत, बॉर्डरच्या अलीकडे असणारे भारतीय लोक आहेत, दोन्हीमध्ये अशा प्रकारच्या लोकांचा भरणा भरपूर आहे. आणि यालाच आज शब्द काय आहे? पोस्ट ट्रुथ. काय बरं शब्द आहे तो? पोस्ट ट्रुथ. आणि याचा सर्रासपणे वापर होतोय जिथे कुठे बघा. अगदी डोनाल्ड ट्रम्प जे निवडणूक जिंकून आले ते सुद्धा पोस्ट ट्रुथ मुळे आले. पोस्ट ट्रुथ म्हणजे काय? खोटच असतं, पण खोट्याला अशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावर सतत तुम्ही तिथे बंबार्डिंग करता लोकांच्या मनावरती की ते लोकांना सत्य वाटायला लागतं. मग पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर आपण ट्रम्प यांचा विचार केला तर ट्रम्प हे व्हाईट सुप्रमसी, शब्द बघा, व्हाईट सुप्रमसी संबंधित आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये जे इतर, अमेरिका इज अ मेल्टिंग पॉट ऑफ कल्चर, म्हणजे तिथे अनेक वर्गाचे, अनेक वर्णाचे, अनेक रंगाचे, अनेक प्रकारच्या संस्कृतीचे लोक राहत आहेत. त्याच्यामध्ये व्हाईट सुप्रमसी हा घटक घेऊन जेव्हा ट्रम्प येत आहेत आणि ते सत्य म्हणून लोकांना त्या ठिकाणी भुरळ पाडतात आणि निवडणूक जिंकतात. कलर, रंग, सत्य यांचा संपर्क आणि संबंध बघा, हे आपल्या करंटमध्ये असणारे घटक आहेत. अगदी तेच काय, अगदी आपल्या ऑपरेशन सिंधूचा विचार करा ना, नावामध्ये सिंदूर आहे. सिंदूर लाल रंग आहे, लाल रंगाचे पुन्हा अर्थ अनेक आहेत. सत्य काय आहे? पाकिस्तान म्हणताय ते सत्य आहे, भारत म्हणताय ते सत्य आहे, भारताचे मेजर जनरल जात आहेत तिकडे आणि ते बोलतायत ते सत्य आहे. काय सत्य आहे? मला तुम्हाला सांगायचंय काय, लक्षात घ्या. मी तुम्हाला हे म्हणेन की हे कोटेशन कोणाचं आहे याचा विचार करू नका. प्रत्येक वेळेस ते कोटेशन कोणाचं आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये कळेलच असं नाही. मुद्दा महत्वाचा आहे, हे कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारलं गेलंय हे लक्षात घ्या. ते कळलं ना तुम्हाला परीक्षकाला जे पाहिजे ते लगेच कळतं आणि तुम्हाला उत्तर लिहिता येतं. ह्याचे 2 कॉन्टेक्स्ट आहेत. ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही याचा विचार करा. आता निश्चित आहे, सत्य म्हणलं की बापूजी येतातच, सत्य म्हणलं की त्या ठिकाणी टेगोर येतातच, सत्य म्हणलं की तुम्हाला वेगवेगळे गौतम बुद्ध, सत्य, अहिंसा वगैरे सगळे येणारच आहे. अहो पण ते जग लिहिणार आहे, तुम्ही काय वेगळं लिहिणार आहात? तुम्हाला या पद्धतीने ते वेगळं लिहिता येईल. हे या पद्धतीने वेगळं लिहिता येईल. जसं की याची सुरुवात करत असताना काय करावं लागेल आपल्याला, तर नेहमीप्रमाणे सगळीकडे तुम्ही बघितलं असेल, हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय सांगतायत की नाही, गांधीजी हे वाचा, तुम्ही हे करा, तुम्ही, अरे हे तर ठरलेलं आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग माझं वेगळेपण काय आहे? माझं वेगळेपण हे माझ्या वाचनातून येईल, माझ्या व्यासंगातून येईल. मित्रांनो, व्यासंग वाढवा, आपलं वाचन वाढवा. कसं येणार बरं? हे मी तुम्हाला एक छोटंसं इथं उदाहरण सांगतो. बघा, एक इराणियन शॉर्ट मूव्ही आहे, त्याचं नावच आहे 2+2. काय नाव मूव्हीचं? 2+2 हा इराणियन मूव्ही आहे. त्याची सुरुवात कशी होती माहितीये? शॉर्ट मूव्ही ऍक्च्युअली. तो कशी सुरुवात आहे, तिथे एक शाळा आहे, शाळेमध्ये मुलं बसलेली आहेत, फक्त बॉईज आहेत, बसलेले आहेत आणि त्यांच्या जे युनिफॉर्म आहे त्याचा रंग आहे काळा आणि पांढरा. अशा पद्धतीचे हे 2 मुलं बसलेले आहेत, त्यांचा युनिफॉर्म काळा आणि पांढरा आहे. त्याच्यानंतर होतं काय, भोंगा वाजतो, शाळा भरते, शिक्षक येतात आणि शिक्षक फळ्यावरती येऊन त्या ठिकाणी लिहितात. काय लिहितात? ते लिहितात 2+2 = 5 असं ते लिहितात. आता हे वाचल्यानंतर मुलं कन्फ्यूज. एक मुलगा उठतो आणि तो म्हणतो अगदी अद्भुत, सर 2+2 4 होतात, तुम्ही 5 लिहिलंय. गुरुजी म्हणतात, हे बघ 2+2 आता 5 आहे, शांत बस. तो म्हणतो, पण का? मी 2+2 असं होतच नाही ना, 5 ते 4च असणार आहे. गुरुजी त्याला दरडावतात. त्याला म्हणतात, हे बघ 2+2 5च समजायचं आता इथून पुढे, बस खाली. तो बसत नाही. तो म्हणतो 2+2 4च होतात. गुरुजी मात्र आता 3 मोठ्या मुलांना बोलवतात आणि ते काळा आणि पांढरा शर्ट घातलेलेच आहेत, युनिफॉर्म घातलेलेच आहेत आणि ते येत आहेत. फक्त त्यांच्या इथे उजव्या हाताला दंडाला लाल रंगाची एक रिबन असते आणि ते येतात आणि उभा राहतात इथे. गुरुजी पुन्हा म्हणतात 2+2 = 5. पुन्हा तो मुलगा म्हणतो, नाही, 2+2 = 4. आता मात्र ते 3 मुलं त्याच्यावरती बंदुकीने गोळ्या झाडतात आणि गोळ्या झाडल्यानंतर त्याचं जे रक्त आहे ते रक्ताच्या चिंगाऱ्या उडतात आणि त्या पांढऱ्या असणाऱ्या फळ्यावरती जी अक्षर लिहिली आहेत त्याच्यावरती पडतात.
आणि इथेच तो मूवी संपतो. हे शॉर्ट फिल्म आहे ते. बघा या सगळ्यामध्ये काय आहे, रूपक कशी वापरलेली आहेत. जगामध्ये सगळ्या गोष्टी काळा आणि पांढरा, एकतर तुम्ही खोटे आहात आम्ही खरे आहोत, किंवा आम्ही खरे आहोत तुम्ही खोटे आहात, अशा पद्धतीनेच जग हे विभागणी करण्याचा प्रयत्न करतं. म्हणून काळा आणि पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म आहे. जेव्हा ही मुलं तीन मोठी मोठी त्या ठिकाणी येत आहेत, हाताला मात्र लाल रंगाचा बँड आहे, तो इराण मधल्या रेड गार्ड या आर्मीचं ते सिंबल होतं. आणि दुसरं, सत्याची कास धरणारा तो विद्यार्थी, त्याच्यावरती जेव्हा हल्ला होतो त्यातून उडणारं रक्त हे सुद्धा लाल आहे, आणि ते सत्यावरती पडतंय का ते असत्यावरती पडतंय? असत्यावरती पडतंय. मित्रांनो, या कथेतून किंवा या प्रसंगातून आपण आपली सुरुवात करू शकतो. आणि या सुरुवात केल्यानंतर आपण खाली म्हणू शकतो की उपरोक्त उदाहरणामध्ये काळा, पांढरा, लाल अशा वेगवेगळ्या रंगातून सत्य पाहण्याचा जो प्रयत्न आहे किंवा सत्य दाखवण्याचा प्रयत्न जो दिग्दर्शकाने केलाय, तेच सांगतं की सत्याला कोणताही रंग असत नाही. मित्रांनो, होतं काय, आपल्याला आपलं जे एसे आहे, निबंध आहे, तो आपल्या पद्धतीनेच फुलवायचा आहे. कोणत्याही एका विद्यार्थ्याचा जो एसे आहे तो दुसऱ्या विद्यार्थ्यासारखा नसत नाही. आणि इथेच तर याची खरी गंमत आहे, ती तुम्ही अनुभवा. आणि त्यासाठी मात्र व्यासंग हवा, त्यासाठी आपलं वाचन हवं, त्यासाठी आपलं चौफेर असा व्यासंग हवा. मी शब्द खूप छान वापरतोय, व्यासंग. व्यासंगामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मी पुढे जाऊयात, आपण मुद्दे बघूयात. दुसरा मुद्दा बघा, त्याच्यामध्ये बिना लढे ही दुश्मन को परास्त करना युद्ध की सर्वोच्च कला है. द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू बी सबड्यू द एनिमी विदाउट फाइटिंग. डेफिनेटली पुन्हा एकदा याचा कॉन्टेक्स्ट काय हो, याचा कॉन्टेक्स्ट सरळ सरळ आहे, तो म्हणजे करंट अफेअर्स. हे साहजिक आहे, गेल्या अनेक वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे. तिकडे येमेन आणि हैती तिथले लोक आहेत त्यांचं, आणि इराण आणि सौदी अरेबियाचं युद्ध चालू आहे. इस्रायल आणि गाझाचं युद्ध चालू आहे. आफ्रिका तर सदैव युद्धाने त्या ठिकाणी पछाडलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मधल्या काळात युद्ध झालं. गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये झटापटी झाल्या. सर्वत्र युद्धमय परिस्थिती असताना हे जे काही विधान आहे हे अत्यंत याच कॉन्टेक्स्टने आपल्याला पाहता येतं. आणि दुसरा मुद्दा, याला एथिक्सही जोडता येतं, किंवा तो आहेच आहे, तो म्हणजे काय, लिडरशिप. ते म्हणजे काय, एथिक्स. एथिक्स मधला आपल्याला लिडरशिप जी क्वालिटी आहे ती इथे दाखवायची आहे. आता हे विधान कुठून आलं, तर मित्रांनो, एक द आर्ट ऑफ वॉर नावाचं हे सन झू नावाचे एक चिनी जनरल होते. फार प्राचीनतम म्हणजे युद्धावरच्या कलेचं पहिलं पुस्तक म्हणून याला ओळखलं जातं. सन झू यांच्या या पुस्तकातला चॅप्टर क्रमांक 2 आहे, त्यातल्या पान क्रमांक 6 वरती त्यांनी हे विधान वापरलेलं आहे. आता पण तुम्ही हे पुस्तक वाचलं पाहिजे का? येस, तुम्ही वाचलं पाहिजे. काही पुस्तक आहेत तुम्हाला वाचायची तर एसेसाठी तुम्ही वाचलीच पाहिजेत, त्यातून नक्की तुम्हाला फायदा होतो, म्हणून ही वाचायची आहेत. द आर्ट ऑफ वॉर हे फार फेमस पुस्तक आहे. ज्याला IFS व्हायचंय, ज्याला डिप्लोमॅट व्हायचंय, त्याला तर हे बायबल आहे, त्याने वाचलंच पाहिजे. पण आता आपण याचा काही कॉन्टेक्स्ट घ्यायचा, इथून आपण काय लर्निंग घ्यायची, आपण लर्निंग घ्यायची ते म्हणजे मला काही अवांतर वाचन सुद्धा करावं लागेल. हे पहिल्यापासून सांगत आलोय, पण आता काय, हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणून काय की इथे तुम्हाला तर कळलंय तर वाचावं लागेल. हा दुसरा, एका बाजूला करंट अफेअर्स आहे, दुसऱ्या बाजूला काय, एथिक्स आहे. अवांतर वाचनातून आपल्याला त्या लिडरशिप क्वालिटीज दाखवाव्या लागतील. तिसरा, थॉट फाइंड्स अ वर्ल्ड अँड क्रिएट्स वन ऑल्सो. म्हणजे पुन्हा एकदा इथे UPSCने आपला जो काही फार पारंपरिक जो हे आहे, प्रवाह आहे, तो टिकवलाय बघा. तो म्हणजे काय, ते नेहमी माइंड, थॉट्स, रियालिटी, माइंडफुलनेस या सगळ्यावरती सतत प्रश्न विचारत आलेले आहेत, विचारांवरती प्रश्न विचारत आलेले आहेत, आणि त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाला तपासण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून इथे काय होतं की इथे जो काही बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून लोक जे सांगतायत फिलॉसॉफी ते आपल्याला इथं सांगता येईल. अगदी तिथे सुद्धा बरेचसे लेयर्स आहेत, परंतु मान्य एका बाजूला ते म्हणता येऊ शकतं. पण पुन्हा एकदा हे लक्षात घ्या, तो म्हणजे जो मागच्या वेळेस जातो एम्पायर ऑफ माइंड नावाचा एसे आला होता, त्याला धरूनच हा एसे आहे, आणि तो म्हणून काय येतोय, इंटेलिजन्स. एका बाजूला इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला ह्युमन इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या दोन्हीही संदर्भात आपल्याला हा विचारला गेलेला एसे आहे. शिवाय हा जो करंट कॉन्टेक्स्ट आहे त्याला जर आणखी तुम्हाला वाढवायचा असेल तर तो काय आहे बरं,
तो म्हणजे वाढत्या नागरीकरणासोबत पहिला हल्ला कुठे होतो? आपल्या विचारांवर होतो. तिथूनच आपल्याला ह्या निबंधाची सुरुवात पाहायला मिळते. शेवटचा तो म्हणजे बेस्ट लेसन्स आर लर्न थ्रू द बिटर एक्सपिरियन्सेस. म्हणजेच आपल्याला जे काही लेसन्स त्या ठिकाणी शिकायचे किंवा जे अनुभव आपण म्हणतो, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, अनुभव हा महान शिक्षक आहे पण त्याची किंमत सुद्धा फार मोठी असते. तेच आहे, हे तेच आहे, दुसरं काही नाहीये, हे तेच आहे. पण हे कशा पद्धतीने यश आणि अपयश याच्या माध्यमातून जी मानवी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे त्याचं हे उदाहरण आहे आणि ते आपल्याला पाहायचंय, आपल्याला त्या पद्धतीने पुढे जायचंय. बरं, बघूयात आपण आणखी काही मुद्दे आहेत. आपण या सगळ्यांचा विचार पुन्हा पुन्हा करूयात. मी तुम्हाला सांगणारच आहे. गट ब कडे जाऊयात. गट ब मध्ये बघा, मडी वॉटर इज द बेस्ट क्लियर्ड बाय लिविंग इट अलोन. काय म्हणतायत? मैले पानी को अकेला छोड़ने से ही उसे सबसे अच्छा साफ किया जा सकता है. हा सगळ्यात चर्चेला गेलेला हा एसे या 1-2 दिवसामध्ये सगळ्यात जास्त चर्चा याची झाली. अरे, गढूळ पाण्याला जर नितळ करायचं असेल तर त्याला तसंच राहू दे म्हणजे निष्क्रिय राहायचं नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, याचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो तुमच्या एथिक्स कडे आहे. कुठे आहे? एथिक्स. आणि एथिक्स मध्ये कुठे आहे बरं? तो इमोशनल इंटेलिजन्स. तुमचा इमोशनल इंटेलिजन्स वरती तो आहे मित्रांनो. लक्षात घ्या, आज काय होतंय, आज आपल्याला त्याचा एक इमोशनल इंटेलिजन्सचा एथिक्सचा भाग आणि दुसरा करंट कॉन्टेक्स्टचा भाग, करंट अफेअर्स कसा येणार बरं? हा आज होतंय काय की आपल्या अवतीभोवती इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती बंबाड होतीये की त्याच्यामुळे आपलं मन जे आहे ते कुठेही शांत नाहीये. आणि जर तुमचं मन शांत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला तळ दिसणार नाहीच आहे ना, कारण वरती सगळ्या लाटाच आहेत, ह्या दिसणार नाहीयेत. आणि म्हणून काय होतंय, कोणालाही वेळ नाहीये शांतपणे विचार करण्याचा, कोणालाही वेळ नाहीये शांत राहण्याचा, कोणालाही वेळ नाहीये कुठेतरी मनातल्या ह्या कोलाहलाला शांत करण्याचा. कारण वेगवेगळ्या माध्यमातून सतत आपल्या डोक्यावरती काय होत आहेत, बंबाड होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे विचार. आणि ह्या विचारधारामुळे काय होतंय, आपण सतत उद्विग्न आहोत. तुम्ही वाचलं असेल की भारतामध्ये मानसिक आरोग्याचा स्तर किती खालावत चाललाय. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये सुद्धा आपल्याला हे पाहता येतं. आपल्या अवतीभोवतीचे प्रश्न, मग ते धर्मामधला जो काही वाद असेल, जातीमधला वाद असेल किंवा अगदी वेगवेगळ्या प्रांतांच्या दरम्यानचा वाद असेल, कोणताही प्रश्न घ्या, घरातला घराच्या बाहेरचा कुठलाही, सगळीकडे कोलाहल आहे. एक मनोज कुमार हा आपले भारत, त्यांचा एक मूवी आहे बघा, शोर नावाचा, सेम आहे. मूवीचा सुरुवात होते खडखड 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 वाजणाऱ्या आवाजाने आणि मूवीचा एंड होतो पुन्हा एकदा खडखड खडखड आवाजाने. फक्त पहिला खडखड आवाज ऐकू येतो, शेवटचा खडखड आवाज हा ऐकू येत नाही. रूपक आहे, ते करता येईल. व्यासंग, पुन्हा एकदा व्यासंग आहे. पण याचं उदाहरण कसं आहे बघा, हे मडी वॉटर. म्हणून आपल्याला थोडंसं काय पुन्हा आपला व्यासंग वाढवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण नेहमी वाचलं की नाही, मी वेगळी उदाहरणं सांगत नाही बरं का, तुम्हाला माहित असलेलीच सांगतोय, फक्त त्याच्यामध्ये काही ऍडिशन करावे लागतील एवढंच आहे. म्हणजे आपल्याला नेहमी माहित असलेलं उदाहरण कोणतं आहे? न्यूटन, आहे की नाही? न्यूटन होते, ऍपल खाली बसले होते, ऍपल पडला आणि मग त्यांना काय झालं, सुचलं, अरे वा, ग्रॅव्हिटीचा नियम. पण त्याच्या पाठीमागे जा ना थोडंसं. हा माणूस प्रयोगशाळेमध्ये रात्रंदिवस काम करतोय, तिथे त्याला त्याचा शोध नाही लागला ना. कुठे लागला तो लागला झाडाखाली बसल्यानंतर. 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा गौतम बुद्धांना नाही मिळालं ना सिद्धार्थ, नाही मिळालं कैवल्य ज्ञान. कुठे मिळालं? जेव्हा ते झाडाखाली बसतात शांत आणि स्वतःच्या अंतरंगात झाकोळतात, बघतात, तेव्हा त्यांना काय कळतंय? कैवल्य ज्ञान. सिद्धार्थचा काय होतोय? गौतम बुद्ध. या दोन्हीही बघा वेगवेगळ्या, एक प्राचीन आहे एक मध्ययुगीन आहे. या दोन्ही कालखंडाचा जर विचार केला तर पुन्हा तोच मुद्दा आहे. काय? तुम्हाला सर्व काही मिळेल, फक्त काय करा, जे तुमच्या मनात जे गढूळता आहे, जी तुमच्या मनामध्ये जे काही कोलाहल माजलेला आहे त्याला शांत करा आणि तुम्हाला सगळी स्पष्टता दिसेल. थांबा, थोडा पॉज घ्या आणि स्वतःच्या अंतरंगात झाकळून बघा. झाडाखाली बसल्यानंतर ही रूपकं हे काही वेगळी नाही आहेत. आणि तेच अगदी अलीकडे आपण आलो तर रवींद्रनाथ टागोर सुद्धा काय करतात, शाळा झाडाखाली का भरवायची? पुन्हा एकदा हे लक्षात घ्या, या सगळ्या मुद्द्यांना कनेक्ट करता येतं आणि तो मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येतो, मडी वॉटर.
मग ते अध्यात्म असू दे, विज्ञान असू दे, आजचं आधुनिक समाज असू दे, या सगळ्या मुद्द्यांना इथे जोडता येतं. आणि पुढचा मुद्दा बघा, तो म्हणजे काय, द इयर्स ओके टीच मच विच द डेज नेव्हर नो. वर्ष आपल्याला खूप काही शिकवतात, पण दिवस मात्र काही नाही, किंवा दिवसांच्या तुलनेमध्ये आपल्या वर्षांकडून बरंच काही शिकायला मिळतं. आता हा पुन्हा एकदा अत्यंत खोचक आहे, जे दिसतंय तसं नसतंय म्हणून तर जग फसतंय, हा तो प्रकार आहे. मग आपल्याला याच्या पाठीमागचे जे अनेक लेयर्स आहेत ते शोधावे लागतील, की काय म्हणायचं नक्की यातून. वर्ष आणि दिवस यात बरं काय फरक आहे, दिवसांपासून तर वर्ष बनतं, मग असं का म्हटलंय, का असं काही आहे का, वर्ष म्हणजे अनेक वर्ष, अनेक वर्ष म्हणजे अनेक पावसाळे. अरे हो म्हणतात की आपल्याकडे अनेक पावसाळे खाल्लेला माणूस हा काय आहे, तो शहाणा आहे, असं काही म्हणायचं का तिथे त्यांना. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, तो कॉन्टेक्स्ट शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, याच्या लिटरल मिनिंग कडे कधी जायचं नाही. जसं पुढचं बघा, इट इज बेस्ट टू सी लाईफ ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. आता ही पुन्हा एकदा आयोगाची फार फेवरेट आहे. म्हणजे काय, इट इज बेस्ट टू सी लाईफ ॲज अ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. डेस्टिनेशन आणि जर्नी, त्यांचा नेहमीच जर्नीवरती फोकस आहे, डेस्टिनेशन नाही आहे. आणि म्हणून काय होतं, याच्या पाठीमागे विचारलेला एसे आहे बघा, हॅपीनेस वरती. हा, देर इज अ पाथ टुवर्ड्स द हॅपीनेस. मग पाथ टुवर्ड द हॅपीनेस सेम आहे, फक्त वर्डिंग बदललेले आहे, दुसरं काही नाही आहे, तोच विषय आहे. पुढचं बघा, कंटेंटमेंट इज अ नॅचरल वेल्थ अँड लक्झरी इज अ आर्टिफिशियल पॉवर्टी. पुन्हा एकदा यासारखे अनेक विषय आपल्याला आहेत, आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर पण तुम्ही ह्या 2-3 एसे बद्दल काहीच सांगत नाहीये. थांबा, मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला त्या एसे बद्दल सुरुवातीला म्हटलं, मी तुम्हाला तो विश्लेषण करून देणार नाही. मला तुम्हाला काय द्यायचंय, मला तुम्हाला ती गुरुकिल्ली द्यायची आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही पुढच्या वर्षी अशा प्रकारच्या एसेवरती काम करू शकाल. कसं, त्यासाठी आपल्याला जावं लागेल थोडंसं पाठीमागे. बघा, या हा तुमचा पहिला एसे, सत्य कोही रंग नाही जानता, ट्रूथ नोज नो कलर. मित्रांनो बघा, जर आपण थोडस या पाठीमागच्या एसेसचा विचार केला ना, आतापर्यंत युपीएससीने विचारलेल्या, तर ट्रूथ या कॉन्सेप्टला धरून एवढे एसे विचारले गेलेले आहेत ऑलरेडी. बघा, विजडम फाइंड्स ट्रूथ, ट्रूथ इज लिव्ड नॉट टॉट, व्हेन मनी स्पीक्स द ट्रूथ इज सायलेंट, सर्च फॉर द ट्रूथ can only be spiritual problem, reality does not confirm the ideal but confirms it, reality. हा इनडायरेक्ट आहे, बाकीच तर थेट आहे. म्हणजे काय, काही नाही. अहो, मला सांगायचं तुम्हाला तेच आहे. बघा, मी तुम्हाला ह्या वर्षी एसे आला, मग तुम्ही असा लिहा, मग असा लिहा, असा. माझं वाचन नाही, माझा व्यासंग मी तुमच्या समोर का पाजळू, महत्व त्याला नाहीये. महत्व आहे हे की सर आम्ही पुढे काय करू, तुम्ही काय करायचं कळलं का. तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस करायचंय, थीम वाईज अनालिसिस करायचंय. त्याचं जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही अनालाइज कराल मित्रांनो, तुम्हाला पुढच्या वर्षीचे एसे, त्याच्या थीम्स प्रेडिक्ट करता येतात. हे फक्त याचं नाहीये, तुम्हाला मी पुढचे पण उदाहरण दाखवतो. पहा, हा बघा, बिना लढे ही दुश्मन को परास्त करना युद्ध की सर्वोच्च कला आहे, वॉर. ही नेहमीच थीम राहिलेली आहे, हो, नेहमीच थीम राहिली आहे युपीएससीची. बघा कोणते आलेले आहेत. गुड फेन्सेस मेक गुड नेबर. फेन्सेस हे नेहमी बॉर्डरसाठी, नेबर्स हे नेहमी बॉर्डरवरच्या नेबरसाठी आहे. युद्धाची त्याला पार्श्वभूमी आहे. दुसरा बघा, द मास्क ऑफ अ न्यू इम्पेरियलिझम. जुना इम्पेरियलिझम वॉरच होता. न्यू इम्पेरियलिझम ही आधुनिक युद्धाची कला आहे, आधुनिक युद्धाचं स्वरूप आहे. ते व्यापार असेल, सांस्कृतिक असेल, आणखी वॉर. पुढे बघा, मॅनेजमेंट ऑफ इंडियन बॉर्डर डिस्प्यूट. पुन्हा एकदा बॉर्डर डिस्प्यूट. पुढे बघा, नीड फॉर ट्रान्सपरन्सी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. नीड फॉर ट्रान्सपरन्सी इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इनडायरेक्ट आहे, पण ट्रान्सपरन्सी कोणत्या प्रकारची, की ज्याच्यामुळे अनेक देशांमधल्या युद्धांची मुळं सापडतात. बरं का. मग हे कोणतं आहे, जसं की फॉर एक्झाम्पल नाटोमध्ये युक्रेनने जायचा निर्णय घेतला, तिकडे रशियाने हल्ला केला. काय गरज होती, ट्रान्सपरन्सीची गरज होती. युद्धाची पार्श्वभूमी आहे. विथ ग्रेटर पॉवर कम्स ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. अगेन विथ ग्रेटर पॉवर, मग अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, आणि आता उभरती महासत्ता म्हणून भारत असेल, आपल्यावर आणखी जबाबदारी येते. बघा, वॉरच्या संदर्भातले हे सगळे काय आहेत, ही थीम आहे. या थीमला आपण ओळखून घेऊयात आणि अशाच प्रकारच्या आणखी थीम लक्षात घेऊयात. याच प्रकारे आपल्याला हा एसे लिहायचा आहे. अहो, असंही म्हणता येईल की या एसे मध्ये यातल्या बऱ्याचशा आपल्याला डायमेन्शन वापरता येतील. बघा, पुढे जाऊयात, आणखी काही मुद्दे सांगतो. विचार एक दुनिया खोजना भी है और एक बदला भी है. थॉट्स. बघा,
द रिअल रॅशनल अँड द रॅशनल इज रिअल. काय म्हणताय? रॅशनल, रॅशनॅलिटी जी तुमच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे, थॉट्सशी संबंधित आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, हा विचार, अंधविचार. लक्षात येते तुमच्या? दुसरा माइंडफुल मॅनिफेस्टो. म्हणलं मी तुम्हाला, उदाहरण सांगितलं मी, माइंडफुल मॅनिफेस्टो. हा, जिथे माइंडफुलनेस हा फार गरजेचा आहे तो इथे येतोय. तिसरा, द पास्ट इज अ परमनंट डायमेन्शन ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस हा पुन्हा तुमच्या माइंड, थॉट्स, माइंडफुलनेस, कॉन्शियसनेस हे सगळे एकमेकाशी संबंधित मुद्दे आहेत. पुढे, देर इज अ नथिंग इदर गुड और बॅड बट थिंकिंग मेड इट सो. थिंकिंग. पोएट्स आर द अनअक्नॉलेज्ड लेजिस्लेटर ऑफ द वर्ल्ड. पोएट्स जे विचार करण्याशी संबंधित आहेत. अशा पद्धतीने होतं काय, आपल्याला काय करायचंय हे बघा. युपीएससी काय वेगळ्या प्रकारे जाऊन कुठून तरी 10 ठिकाणी पुस्तकं लायब्ररीमध्ये जाऊन बसून रात्रंदिवस काम करून मग आणणार आहे का? तर नाही. तिचे ठरलेले काही विशिष्ट प्रकारचे मुद्दे आहेत, तेवढेच तुम्हाला फॉलो करायचे आहेत. हे लक्षात घ्या, हे करा. बेस्ट लेसन्स आर लर्न थ्रू द बिटर एक्सपिरियन्सेस. बघा, करेज टू ऍक्सेप्ट अँड डेडिकेशन टू इम्प्रूव्ह आर टू की टू द सक्सेस. लेसन्सच्या संदर्भातला आहे हा. शिप्स डोंट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम, शिप्स सिंक बिकॉज ऑफ वॉटर गेट्स इन टू देम. हे तेच आहे इथे. बघा, मुद्दा काय की तुम्हाला बेस्ट लेसन्स, बिटर एक्सपिरियन्सेस. हा, अतिशय कटू अनुभवातून आपल्याला सत्य जाणता येतं. तेच त्यांना इथे विचारायचंय. वेगवेगळ्या माध्यमातून शब्द बदलतायत, पुन्हा अर्थ तोच आहे, गाभा तोच आहे. शिप डोंट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड, शिप सिंक बिकॉज ऑफ वॉटर दॅट गेट इन टू इट. काय आहे हे? बाहेरच्या महासागरातल्या पाण्यामुळे जहाज बुडत नाही. जहाज बुडतं कधी? जेव्हा स्वतःच्या त्या जहाजामध्ये पाणी, त्या ठिकाणी कुठेतरी छोटं छिद्र असतं, त्यातून पाणी यायला लागतं. म्हणजे काय? पुन्हा तुमचा अंतःकरण, तुमचे अनुभव, तुम्ही जगाकडे कसं पाहता त्यानुसार आहे. म्हणून जग तुम्हाला बुडवू शकत नाही, पण तुम्ही तुम्हाला स्वतःला बुडवू शकता. लक्षात येते तुमच्या? हे कशाच्या आधारावर? जर तुम्ही म्हटला की जग हे कसं आहे, एक अत्यंत सुंदर अशी जागा आहे ते, जर तुम्ही म्हणालात की नाही नाही हे अतिशय कटू आहे, तर ते कटूच आहे. तुम्ही तुमचे अनुभव, तुमचा पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह, तुमचे पाहण्याचे दृष्टिकोन हे तिथून येत आहेत. हे करा. पीवायक्यूचं अनालिसिस जेवढं चांगलं कराल. बघा, लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. हा दोन्ही ठिकाणी येतो, इथे पण येतो आणि पुढे पण येतो. मी पुढेही सांगेन तुम्हाला. Our deeds determine us much as we determine our deeds. Deeds म्हणजे आपली कर्म. त्या कर्मातूनच आपल्याला काय मिळतो? अनुभव मिळतो. कर्म चुकीचे असतील, चुकीचा अनुभव, त्यातून शिकतोय आपण. कर्म बरोबर, चांगला अनुभव, चांगलं शिकतोय. हे तिथूनच येतंय. फक्त काय होतंय बघा, वाक्य, शब्द हे बदलतायत, पण मूळ मानवी धारणा त्याच राहतात. आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. मी तुम्हाला कुठेही सांगणार नाही आता सगळे कोटेशन पाठ करत बसा. आपल्याला काय करायचे, स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. मी पुढे काय करायचं ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. बघा, मडी वॉटर त्याबद्दल काय बघा, पुन्हा सिम्प्लिसिटी, नितळता, साधेपणा आणि माइंडफुल मॅनिफेस्टो. हा दोन्हीकडे येतोय, पण काय आहे हे मनाशी संबंधित आहेत. हे पुन्हा त्या थॉट्सशी, तिथे पण आपल्याला उपयोगाला येईल आणि इथे पण उपयोगाला येतील. हे दोन्ही असेल. पुढे बघा, द इयर्स टीच मच विच द डेज नेवर. द पास्ट इज अ परमनंट. वेळेशी संबंधित आहे. इथे इयर आणि डेज आहेत की नाही, इथे पास्ट, वेळ, काळ. द पाथ टू ग्लोरी लीड टू द ग्रेव्ह. पुन्हा त्या भूतकाळाशी संबंधित आहे. ही वुड reign within himself and fold his passions and desire and fear is more than a king. पुन्हा काय करता येते, ते अशा पद्धतीने राजा, त्याचा भूतकाळ, त्याचा कालखंड आणि त्याचं जगणं आणि त्याचं वर्चस्व त्या विशिष्ट कालखंडादरम्यान त्या समाजावरचं, हे तर काळाशी संबंधित ह्या सगळ्या थीम्स आहेत. आपण त्याच्यावरती काम करूयात. पुढे बघा, इट इज टू बेस्ट टू सी लाईफ जर्नी नॉट ॲज अ डेस्टिनेशन. पुरा लाईफ इज अ लॉंग जर्नी. आहे ना, सेम आहे, सेम. तुम्ही एकदा शांतपणे जर वाचला ना, हा एसे आणि हा एसे जवळपास सारखा आहे, किंवा एकमेकांना उपयोग करून वापरता येऊन लिहिता येईल बेस्टपणे. पुढे बघा, कंटेनमेंट इज अ नॅचरल वेल्थ, लक्झरी इज आर्टिफिशियल. पुन्हा बघा, कंटेनमेंट आणि लक्झरी. कंटेनमेंट म्हणजे समाधान, समाधान साधेपणातून समाधान. सादगी ही क्या है, समृद्धी है. गांधीजी आहे की नाही, तसं आहे हे. सिम्प्लिसिटी is ultimate sophistication. Philosophy of wantlessness. पुन्हा एकदा बघा, luxury is a artificial poverty. समाधान कशात आहे? समाधान हे
नीड मध्ये, वॉन्ट मध्ये नाही. नीड आणि वॉन्ट फरक कळतोय का? गरजा आणि इच्छा, तो एसे आहे. नीड ब्रिंग्स ग्रीड, पुन्हा तोच आहे. लक्झुरी, कंटेनमेंट, थोडक्यात समाधान माना. जी जास्तीत जास्त लक्झुरीच्या मागे लागलं तर पुन्हा काय आहे? ते कृत्रिम दारिद्र्यच आहे. व्हॅल्यूज आर नॉट व्हॉट ह्युमॅनिटी इज बट व्हॉट ह्युमॅनिटी ऑट टू बी. काय आहे जे मानवाला जे बनायचंय? काय बनायचंय? प्राणी बनायचंय, हिंस्र बनायचंय, पशु बनायचंय का? आपल्याला आणखी आपल्या पुढचं पाऊल टाकायचंय. काय, कुणीकडे जायचंय? कंटेनमेंटकडे का या पॉवर्टीकडे? तुम्ही ठरवा. सेम येस आहेत का? सेम येस आहेत मित्रांनो. म्हणून मला सांगायचं काय तुम्हाला की इथे PYQचं अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने करा. मग इथून सबक काय आपण लक्षात घ्यायचे? आपल्याला लर्निंग काय करायचंय बघा. पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचं, क्रमांक 1, एसे साठी आपल्या एथिक्स पेपर जो आहे त्यातली प्रत्येक कीवर्ड, त्या कीवर्ड वरती काम करा. जे कीवर्ड्स आहेत, ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावरती काम करा प्रत्येक ठिकाणी. इम्पार्शालिटी, पार्शालिटी, लिडरशिप, त्यानंतर तुमचं व्हॅल्यूज, ह्या सगळ्या हे जे काय आहेत ना, कंपॅशन, एम्पथी, ट्रूथ, ह्या सगळ्यावरती काम करा. तिथे चांगलं काम करा, एसेला फायदा होईल. हा पहिला लर्निंग आहे. दुसरं लर्निंग काय आहे ते म्हणजे आपल्याला करंट अफेअर्स वरती सतत फोकस करावा लागेल. याचा तुम्हाला जास्तीत जास्त अनालिटिकल स्टडी करावा लागेल. काय करावा लागेल? अनालिटिकल स्टडी. पण नक्की करंट अफेअर्स मधून काय घ्यायचं हे ठरेल तुमचं कशावरती. ते म्हणजे तिसरा मुद्दा तुमचं PYQ. PYQ मधून मित्रांनो थीम्स शोधा. थीम्स कोणत्या शोधताय तुम्ही? हिस्ट्री कोणत्या आहेत, पॉलिटिकल कोणत्या आहे, जॉग्राफिकल कोणत्या आहे, असं नाही. त्या सगळ्या एसे मध्ये तुम्हाला अशा काही थीम सापडतील. जसं की सत्य ही एक थीम आहे. जसं की सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा आणि सादगीचं जीवन हे थीम आहे. एक उपभोगवाद हा एक थीमचा भाग आहे. एक माणसातलं शत्रुत्व आणि प्रेम ही एक थीम आहे. आनंद आणि जे गरज आहे ते त्याचा एक थीम आहे. ह्या अशा थीम्स निवडा, कारण हे सगळे एसे त्या पद्धतीने आहेत. आपल्याला त्या थीम्स निवडता पाहिजे. आणि एकदा का तुम्हाला थीम्स कळल्या की मग त्यानुसार आपल्याला या करंट अफेअर्सचा वापर करता येऊ शकतो. हे करायचंय आपल्याला. लक्षात येईल तुमच्या. या पद्धतीने जा. मग आता पुढचा मुद्दा येतो की नक्की सर सोर्सेस काय आहेत? त्याच्यासाठी काय सोर्सेस आहेत? 3 सोर्सेस आहेत मित्रांनो. क्रमांक 1, तत्वज्ञानासंबंधित आपलं किमान काही वाचन असलं पाहिजे. किमान वाचन. या किमान वाचनामध्ये काय काय येतं? सगळ्यात महत्वाचं आहे भगवद्गीता. बरं का? जर समजा आपल्याला ही नाही जमली वाचायला तर ऍटलिस्ट काय करा? ज्ञानेश्वरी वाचा. संत ज्ञानेश्वरी आहे ती वाचा. ती वाचली पाहिजे आपण. ती करा. यातच तत्वज्ञानातला एक भाग आहे तो म्हणजे मार्कस ऑरेलियस. हे मार्कस ऑरेलियस एक पुस्तक येतं. स्टॉईक म्हणतात त्याला, ऑरेलियस. तर स्टॉईक असं एक पुस्तक आहे. स्टॉईक वाद वगैरे तुम्हाला हे सगळे मराठीत मिळतील. मंजुश्री प्रकाशनाची सगळी पुस्तकं तुम्हाला ही मिळून जातील. तर तेही तुम्ही वाचू शकता तत्वज्ञानासंदर्भात. दुसरं काय बरं इथे? अवांतर वाचनामध्ये नॉन फिक्शन. अवांतर वाचनामध्ये क्रमांक 1 सगळ्यात महत्वाचं वाचायचं युवाल नोवा हरारी यांचे 2-3 पुस्तकं आहेत, तेवढीच वाचायची आहेत. त्यानंतर जे वाचायचे आहेत ते म्हणजे अमर्त्य सेन. त्यांना एक वाचायचं. त्यांची एक 2 ते 3 पुस्तकं आहेत ती वाचायची. युवाल नोवा हरारी, अमर्त्य सेन यांचं वाचायचं. आणि एक आहेत वॅक्लाव स्मिल. हे एक आहेत ज्यांनी छान पुस्तकं लिहिली आहेत बघा. हे कसे आहेत? अवांतर आहेत, पण ह्यांच्या लेखनामध्ये काय माहितीये का? एक फिलॉसॉफिकल प्रवाह आहे, तत्वज्ञानात्मक प्रवाह आहे. आणि ते काय करतात? तत्वज्ञानाला समाजशास्त्र, तत्वज्ञानाला अर्थशास्त्र, तत्वज्ञानाला राज्यशास्त्र ह्या सगळ्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. हे तुम्हाला जमलं पाहिजे. हे दुसरं. तिसरं ते म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र बघा, याच्यामध्ये कोण? लोकसत्ता आणि लोकसत्ताचं संपादकीय. हे दररोज वाचा. का? कारण या संपादकीमधून काय होईल? तुम्हाला खूप छान पद्धतीने मित्रांनो जे दिसतंय ना त्या पलीकडल्या गोष्टी काय असतात हे समजायला लागतील. जसं की आत्ताच नुकतं गिरीश कुबेर सरांनी एक लेख लिहिला होता बघा. ते म्हणजे काय? अगतिकतेकडून अघटिताकडे. म्हणजे भारत हा अगतिक झाला. ट्रम्प यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर लादले. आता काय करायचं? तर तो चीनकडे जातोय. हे अघटित घडतंय.
आपण सरळ बघितलं असतं, अरे चीनकडे चाललंय, बरं झालं, चीन आणि भारत मित्र. पण त्यात बघा, ते तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला कळेल की इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते स्पष्ट केलंय की एक वेळेस न बेभरवशाचा असलेला हा अमेरिका परवडला, पण ज्याला आपण नष्ट झालेलं पाहायचंय त्या चीनकडे जाणं कदापि योग्य नाही, आणि पटवून दिलंय त्यांनी त्यात. पण हे कसं, मग दुसरी बाजू कशी मांडायची? हेडिंग तर किती सुंदर आहे, अगतिकतेकडून अघटिताकडे. म्हणून हे वाचा, हे डेली वाचा. आणि चौथं एक तुम्हाला मासिक सांगतो मित्रांनो, ते म्हणजे कर्तव्य साधना. इतकं सुंदर मासिक आहे हे, इतकं सुंदर आहे, म्हणजे आपल्याला एसएची तयारी याच्याशिवाय होऊच शकत नाही. कर्तव्य साधना या मासिकाशिवाय होऊ शकत नाही. कर्तव्य साधना नावाचं त्यांचं ते हे आहे, वेबसाईट आहे, त्यात तुम्हाला हे मिळू शकतात. तर ह्या 4 सोर्सेस वरती किमान काम करा. याच्या पलीकडे आणखी तुम्हाला काही वाचायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा बरेचसं चांगली पुस्तकं लिहितात. गिरीश कुबेर सर यांची पुस्तकं आहेत ती वाचा, किंवा अच्युत गोडबोले सरांची काही पुस्तकं आहेत ती वाचू शकता, किंवा ललित लेखन जे असतं तेही तुम्ही वाचू शकता. पण व्यासंग वाढवा, उत्कृष्ट पुस्तकं वाचा, उत्कृष्ट चित्रपट पहा, उत्कृष्ट लेख आणि मासिकं वाचा. मित्रांनो, इथूनच आपल्याला काय होणार आहे, इतरांपेक्षा छान पद्धतीने भाषेवरती पकड निर्माण होईल. दुसरं, आपल्याला या विषयांची फोड करून त्याचे वेगवेगळे लेयर्स असे असतात ना, कांद्याचे पापुद्रे, तशा प्रकारे याचे लेयर्स आपल्याला शोधता येतील. तो काळ गेला आता. पेस्टल ना, हे आहे ना, पेस्टल पद्धतीने वापरता येतं, नाही असं नाही, पण पेस्टलच्या मुळे प्रभाव पडणारा नाहीये. आपल्याला जर आता पुढे जायचं असेल, आपला व्यासंग वाढवावा लागेल, आणि व्यासंग वाढवण्यासाठी या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि हे एका दिवसात होणार नाहीये. यासाठी पी हळद आणि हो गोरी, तूप खा आणि रूप येईल असं होणार नाहीये. दररोजच्या दररोज आपला थोडासा वेळ याला द्यावा लागेल, आणि दररोजच्या दररोज आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल. मी जे मगाशी पुस्तक सांगितलं तुम्हाला, द आर्ट ऑफ वॉर, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. या पद्धतीने जा, वाचा, समृद्ध व्हा, आणि खूप छान पद्धतीने एसे मध्ये काम करा, मार्क्स मिळवा. पुढे आपण आपल्या आगामी कालखंडामध्ये एक एक एसे घेऊन आपण त्याच्यावरती छानपैकी चिंतन करूयात, विचार करूयात, त्याची फोड करूयात. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.